मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 41. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. मी काय करते आहे? काय या क्षणी समीरची आठवण? विसरलेले ना मी सगळं. पण काल यांच्या शर्टवरचं रक्त पाहिलं आणि अनेक वेळा ते भयानक दृश्य डोळ्यांसमोर तरळलं. राजीव, म्हणून तर आज मी तुम्हाला घरी राहण्याचा हट्ट केला. तुम्ही आसपास असाल तर ती नकोशी आठवण पुन्हा एकदा विसरणे सोपे होईल. राजीव, मी काय करू हो? मला समीरची आठवण काढून तुम्हाला दुखवायचं नाही. तो म्हणत केलेला समीरचा उल्लेख समजलेला त्याला. घट्ट मिठीत पहिल्यांदाच 11 वर्षांपूर्वींच्या दुःखाचा निचरा. हृदयाला जाणवले तिचे उष्ण अश्रू अन मन गलबललं त्याचंही. घट्ट हृदयाशी कवटाळून धरलं तिला. इट्स ओके मेघा, यू कैन क्राय. जितना चाहिए उतना रो लीजिए. आई कैन अंडरस्टैंड योर पेन. आई नो यू लव्ड हिम. काश उसे सही समय मदत मिली होती तो आज. उसासा टाकला अन दुसऱ्याच क्षणी एक विचार मनावर आदळला. बट समीर नसता तर आज मी इथे नसतो. गॉड, मी काय विचार करतोय? आय एम सो सेल्फिश. स्वतःचीच चीड आली, पण ती सावरलेली. सॉरी. गाल हातानेच कोरडे करत ती नीट सरळ होऊन बसली. त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होईना. काय विचार करत असतील माझ्याबद्दल? इट्स ओके. हलकेच माथ्यावरून हात फिरवत तोही काही क्षण शांत. काय बोलावे समजेना. तिचा हरवलेला गोंधळलेला चेहरा, अनपेक्षित अबोला, असह्य. जिया, आर्या दोघींना तुमचा खूप अभिमान वाटला कालची घटना ऐकून. सावरलं तिने स्वतःला. कौतुकाने न्याहाळत होती त्याला. त्याच्या चेहऱ्यावरचाही ताण सैलावला. हलकसं हसू उमटलंच. येस, एंड आपने तो पूरा किस्सा बॉलीवुड मूवी के स्टाइल में दोनों को बताया. सुना मैंने सीढ़ियों पर खड़े रहकर. माय स्टोरी टेलर मेघा. लालसर ओले गाल त्याने हळूच ओढले आणि ती खुदकन हसली. बापरे, यांनी ऐकलं सगळं? मी अशीच आहे. आणि तुम्ही तर काही हे सगळं मुलींना सांगितलं नसतं. फक्त म्हणाला असतात देर वॉज अन एमर्जन्सी म्हणून लेट झाला. मे बी. शी नोज मी व्हेरी वेल. म्हणून तर काल काय काय घडलं, डॅडनी कशी हेल्प केली हे त्यांना सांगणं गरजेचं होतं. मुझे सुपर हिरो बनाकर. मिश्किल हसत भुवया उडवल्याच. प्रत्येक डॉटरसाठी तिचे डॅड सुपर हिरोच असतात. त्याचा चेहरा सहजच ओंजळीत धरला. जियासाठी तर तुम्ही आधीपासूनच होतात, पण आपली आर्या हे सगळं नव्याने अनुभवते आहे. आणि मी ही स्टोरी दोघींना सांगण्यामागचा उद्देशही हाच होता की उद्या त्यांच्यावर असा काही प्रसंग आलाच तर त्यांनीही अशीच मदत करावी. डॅड सारखं मनाने खंबीर राहून निडरपणे आणि निस्वार्थपणे आपलं कर्तव्य पूर्ण करायचं. ओ, असं आहे का? तिच्या मान डोलावण्याची नक्कल केली. हो, असंच आहे. तुम्ही त्यांचे डॅड द ग्रेट आहात. राजीव, कुठलाही गाजावाजा न करता, दिखावा न करता समाजासाठी काय करता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही वयाच्या 18व्या वर्षापासून दर 3 महिन्यांनी रक्तदान करता. म्हणजे गेले 20 वर्ष रक्तदान करत आहात. अनेक होतकरू पण गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहात. त्यापैकी 2 जण तर परदेशात MS करत आहेत. बऱ्याच सामाजिक संस्थांच्या कामात मदत. हे सर्व आज मला पापाजींसोबत स्टडीत बसून कळलं. तुम्ही हे सर्व मला कधीच सांगणार नाही हेही माहीत आहे. मम्मीजी पापाजींसोबत वेळ घालवून तुमच्याबद्दलच्या गोष्टी जाणून घेणं माझं आवडीचं काम आहे. आणि याच सर्व गोष्टी मी आपल्या चिमण्यांनाही सांगणार. त्यांनीही तुमच्यासारखंच घडावं ही माझी इच्छा आहे. मोकळं हसत पुन्हा कुशीत शिरून बसली आणि तिच्या वेणीवर हळूवार त्याची बोटं फिरली. सो रिधू और आपकी अच्छी दोस्ती हो गई है? हो, मग काय. खूप छान स्वभाव आहे दीदींचा. हसतमुख, मनमिळावू.
त्या अशा टिपिकल नणंद नाहीत. शी इज जस्ट लाईक माय बेस्ट फ्रेंड. लाडकी बहीण अन प्रिय बायकोची गट्टी, डिनर टेबलवरील जोक्स अन हसणे, पोर्चच्या पायरीवर उभं राहून गहन चर्चा पाहिलेली त्याने. इतक्या कमी दिवसात दोघींची गट्टी, जगावेगळं नातं, त्याच्यासाठीही आश्चर्यच. हाँ, इसीलिए आपके साथ रिधू का मुझे भी परेशान करना शुरू है. असू दे की, त्यात काय, आणि त्यांचं चिडवणं मला तर खूप आवडतं. सकाळपासूनचे प्रसंग आठवत सहजच बोलून गेली आणि त्याच्या डोळ्यातील आश्चर्य पाहून नजर झुकवली. हाँ, और उसपे आपका ये शर्माना हमें पसंद है. लाजऱ्या गालावर हळुवार बोट फिरलं. गप्प बसा. कुशीत चेहरा लपवत हृदयावर मुठीचा प्रेमळ वार. रिधिमाचा विषय निघाला आणि गौरवचं बोलणं अचानक आठवलं. शुड आय डिस्कस विथ मेघा? गौरवचा डिसिजन मला आवडला नाही, बट उसके फॅमिली डिसिजन में बोलना मुझे हक है क्या? पण मनाचा हिय्या करतच विषय छेडला अप्रत्यक्षपणे. मेघा, आपको पता है ना, आई मीन रिधिमा और 3 हफ्ते यहाँ पर ही, मतलब वहाँ समर हॉलिडेज है तो. काहीसं अडखळत अंदाज घेत बोलणं. हो, मला माहीत आहे. दीदी साधारण 25 ऑगस्ट पर्यंत इथे राहणार आहेत आणि मला त्याचा आनंदच आहे. मम्मीजींनी सांगितलं मला की दरवर्षी दीदी आधी दिल्लीला जातात, मग इथे येतात. पण यावर्षी आपल्या लग्नामुळे ते जमलं नाही आणि त्यांचे सासू सासरेही कॅनडाला गेले आहेत ना मुलीकडे. सो दीदी यावर्षी पूर्ण सुट्टी इथेच घालवणार आहेत. हे चांगलं आहे ना? मी तर खूप खुश आहे की दीदी इतके दिवस इथे असणार. मस्त मज्जा करूया आपण सगळे सोबत. अखंड बडबड करत सर्व माहिती एका दमात सांगितली आणि चेहऱ्यावर प्रचंड आनंदही. राजीव, तुम्हाला माहीतच नाही, आम्ही खूप काही प्लॅन केलं आहे. पुढच्या 1 महिन्यात करायचं आहे ते सगळं पूर्ण. तिचं खुश असणं त्याच्यासाठी अचंबित करणारं. अनेक वर्षांपूर्वी रिधिमा छोट्या कबीरला घेऊन माहेरी आली असताना मायाने केलेलं भांडण आठवलं. रिधिमाला वाटेल तसे घालून पाडून बोलणे, तिचा दुःखी चेहरा. मनात नसताना फक्त 4-5 दिवस राहून लंडनच्या घरी परतलेली रिधिमा डोळ्यांसमोर आली. मेघा रिधिमाशी असं वागणार नाही हे माहीत असून सुद्धा त्याला बोलावंसं वाटलंच. तिचं मत जाणून घेणंही तेवढंच गरजेचं. आर यू शुअर मेघा? भुवया आकसल्याच त्याच्या. हो, अहो माहेर आहे त्यांचं, हक्काचं घर, आणि त्या वर्षातून एकदाच येतात. मग तर त्यांनी मस्त आरामात पुष्कळ दिवस इथे राहायलाच हवं ना. काव्या आणि कबीरलाही नानाजी नानीजींसोबत वेळ मिळायला हवा ना. पापाजी मम्मीजी किती खुश आहेत सध्या. त्यांची लेक आणि नातवंड घरी आली आहेत. मिठीतून दूर होत तिचं तळमळीने बोलणं, हाताला घट्ट धरत समजावणं. आणि तुम्ही मध्येच असं का विचारलं? दीदी काही म्हणाल्या का तुम्हाला? माझं काही चुकलं का? डोळ्यात भीती आणि काळजी एकाच वेळी दाटली. गेल्या 20-25 दिवसातील घटना आठवण्याचा प्रयत्न. नक्की काय आणि कुठे चुकलं? नो मेघा, तुमचं काहीही चुकत नाही. रादर आय वुड से तुम्ही रिधिमा, काव्या, कबीर आणि तुमच्या गौरव जिजाजींसाठी खूप काही स्पेशल करत आहात. जवळ घेत गालावर थोपटलं प्रेमाने आणि तिच्या डोळ्यातली भीती हळूहळू निवळली. हो मग, दीदी या घरच्या पहिल्या प्रिन्सेस आहेत, प्रिन्सेस रिधिमा. त्यांचे लाड आम्ही नाही करणार तर कोण? आणि काव्य तर खूप गोड आहे बाबा, सतत बारीक बारीक प्रश्न. अँड कबीर द मोस्ट सॉर्टेड मुलगा, त्याचा तर आवाजच ऐकू येत नाही. आपण भलं आणि आपलं वाचन भलं. आपल्या स्टडीमधील सायन्स आणि बायोग्राफी हे त्याचं आवडीचं कलेक्शन. आणि जिजाजी तर बिग ब्रदर सारखे आहेत. तिचं उत्साही बोलणं ऐकून मनोमन सुखावला. सो गौरवला मी नो सांगू ना? ही वॉज आस्किंग मी की नेक्स्ट वीक लंडनचे रिटर्न तिकीट्स बुक करू का? आय सेड नो, बट ही थिंग्स की त्यांच्या इथे राहण्याने आपल्याला त्रास नको. त्याचं हळूच विचारणं आणि ती हादरलीच एक क्षण. त्रास कसला? अहो, आत्ता मेसेज करा जिजाजींना. काहीही तिकीट्स बुक करायची गरज नाही. आणि जर बुक केली ना तर मी कॅन्सल करायला लावेन. हा, आधीच सांगून ठेवते. मोबाईलकडे बोट दाखवत तिचं ठसक्यात बोलणं आणि तोही दचकला. श्रावण आहे,
कितीतरी सण आहेत आणि रक्षाबंधन न करता दीदी का जाणार? बिलकुल नाही. आत्ता मेसेज करा. त्याच्या दंडाला घट्ट धरत पलीकडे झुकून तिची मोबाईल घेण्याची धडपड पाहून हसू आलंच. हो हो करतो. तिला नीट बसवत मोबाईल हातात घेतला तरीही तिची बडबड सुरूच. लगेच करा मेसेज, नाहीतर सरळ कॉल करा. दुबईत 10:30 झालेत, जागीच असतील. प्लीज त्यांना समजवा की आम्ही दीदी, काव्य आणि कबीरला 25 ऑगस्ट शिवाय परत पाठवणार नाही. आणि तेही घरचे जावई आहेत. मुलासारखंच त्यांनीही हक्काने येऊन राहावं. तिची कळकळ, विनंती, आर्जव, हट्ट, जिद्द त्याने मान्य केलाच आणि मगच तिच्या जीवात जीव. थँक्स फॉर एव्हरीथिंग. गहीवरून खुशीने तिला घट्ट मिठीत घेतले. थँक्स का म्हणत आहात? मला खरंच आनंद आहे की आपण सगळे एकत्र आहोत आणि जिया, आर्यालाही आत्या, मामा, कझिन्सचा सहवास मिळतोय. येस, आर्या, जिया दोघीही रिधू, काव्या, कबीर बरोबर एन्जॉय करतात. आय नो दॅट. मुलांचं एकत्र खेळणं, दंगामस्ती आठवली त्यालाही. फक्त एन्जॉय नाही, कधी कधी काही अवघड प्रश्न पालक म्हणून मुलांशी बोलणं आपल्याला कठीण वाटतं. पण तेच प्रश्न किंवा चर्चा आत्या आणि भाचीमध्ये सहज होऊ शकते. तिलाही आठवलं काहीतरी महत्वाचं. मतलब? विच टॉपिक? एनिथिंग सिरियस? असं काय आहे जे जिया आणि आर्याने आपल्याला सांगितलं नाही? आवाज अचानक गंभीर झाला. पालक म्हणून कुठे कमी पडलो का? ही भावना डोळ्यात. अहो, एवढं टेन्शन घेऊ नका. अगदी सिरियस असं नाही, पण ती बोलू की नको या गोंधळात तिचा तो अति लांब पण नंतरचा पॉज त्याच्यासाठी अस्वस्थता वाढवणारा. अरे बोलिये ना. कुशीत शिरून बसलेल्या तिच्या डोळ्यात वाकूनच पाहिलं काळजीने. तुम्हाला आठवतं, जियाचा हट्ट होता की मी तिच्याजवळ झोपायचं आणि आर्या तुमच्याजवळ. रिनोव्हेशनच्या वेळचं डिस्कशन आठवून ती हलकसं हसली आणि त्याच्या कपाळाला आठ्या. येस, बट सॅटरडे नंतर त्यांनी हट्ट केला नाही. खांदे उडवले त्याने. मग तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं की त्यांनी इतक्या सहज हट्ट कसा सोडून दिला? मान उंचावतच केलेला प्रश्न. आय थॉट तुम्ही समजावलं जियाला. मी नाही, दीदींनी, दोघींना. गोड हसली. रिधू, वेन? डोळ्यात आश्चर्य अन अनेक प्रश्न. रविवारी तुम्ही क्लब हाऊसवरून त्या दोघींना न सांगता निघून आलात ना, तेव्हा. आर्या थोडीशी रागावलेली आणि जिया गोंधळलेली. डॅड मम्मासाठी घरी का गेले? ओ, देन? राईट, मी निघून आलो. बट तेव्हा जास्त विचार केला नाही की जिया आर्याला काय वाटेल. त्या अपसेट होत्या माझ्यामुळे, बट दोघी फिरून आल्या तेव्हा तर हॅपी होत्या. आम्ही मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. येस, आय रिमेंबर. बट आय नेव्हर थॉट की रिधूने समजावलं असेल. दीदींनी दोघींना छान समजावलं. मम्मा डॅड जसे तुमच्यासाठी स्पेशल वेळ काढतात तसेच त्या दोघांनाही थोडा वेळ एकमेकांसोबत स्पेंड करणं जरुरी आहे. त्यात आपण दोघे तर प्रोफेशनली सोबत काम करतो. मग रात्रीचा वेळ मम्मा डॅडना डिस्कशनसाठी हवा. स्वतःच्या फॅमिलीचं उदाहरण देत दोघींनाही पटवून दिलं की मॉम डॅडची सेपरेट बेडरूम असते आणि मुलांची सेपरेट. जिया आर्याने अग्री केलं? त्याचा विश्वास बसेना. अहो, अग्री केलं नसतं तर मी रोज रात्री इथे झोपायला आले असते का? जियाने मला येऊच दिलं नसतं ना. काय हे असे काय? यांना ना काहीच कळत नाही. या राईट, मी हा विचार केलाच नाही. आणि सरप्रायझिंगली हे सगळं मला जियाने सांगितलं. संडे रात्री आम्ही झोपताना क्लब हाऊस बद्दल बोलत होतो तेव्हा. अँड शी रिक्वेस्टेड की तिला झोप येईपर्यंत मी तिच्याजवळ थांबेन का? आणि मी तिला प्रॉमिस दिलं की रोज रात्री ती गाढ झोपल्यावरच मी आपल्या बेडरूममध्ये येणार. ओ, आय नेव्हर थॉट जिया आर्यासोबत हे असं सगळं डिस्कशन करावं लागेल. दोघीही अडनिड्या वयात आहेत, पण दीदींनी खूप सोप्या भाषेत समजावलं आणि सध्या तरी दोघींना ते पटलं आहे. रात्री सोबत राहायला मिळण्याचं सुख तिच्या चेहऱ्यावर अन सुकून त्याच्या चेहऱ्यावर. गुड, तो अब हर रात आप हमारे बाहों में रहेंगे, हमारे पास. मिठी प्रेमाने घट्ट केलीच. इश, प्रेमाची चापट बक्षीसही मिळाली. ॲक्च्युली हेच महत्त्व आहे.
जॉईंट फॅमिलीचं, सर्वांनी सोबत राहणं, मोकळेपणी गप्पा करणं, निरनिराळे विषय निरनिराळ्या व्यक्तींसोबत डिस्कस करणं, त्या चर्चेतूनच काही नवीन कल्पनांचा जन्म होणं. ती भारावून बोलत होती. येस मेघा, जॉइंट फैमिलीज आर बेस्ट. ये बात भी माया समझ नहीं सकी. सेकंड मैरिज न करण्याचं एक कारण हेही होतं कि जो भी लड़की जिया की माँ बनकर इस घर में आएगी वो मॉम डैड को एक्सेप्ट करेगी या नहीं, जिया को माँ का प्यार देगी या नहीं. वी हैव बिग फैमिली, सो मेनी रिलेटिव्स, हमेशा आते जाते रहते हैं, सबके साथ एडजस्ट करना का. ये सब सवालों का जवाब मुझे मिला जब आप फर्स्ट टाइम इस घर में आई थी. एंड दैट डे आई डिसाइडेड आप हमारे इस बिग जॉइंट फैमिली के लिए परफेक्ट हो. हम सब थोड़े से अजीबोगरीब हैं और आप हम सब में अच्छे से घुल गए हो, मेरी मीठी चाशनी. विचारांच्या नादात त्याचं केसांकडे निरखून पाहणं जाणवलं तिला. पाठीवर रुळणाऱ्या वेणीवरचा त्याचा हात. ते केसांना खूप ओढ लागलेली म्हणून गजरा काढून ठेवला. त्याची वाट बघत कंटाळलेली आणि बेडला टेकून बसताना अंबाडा मध्ये येत होता. राजीव, तुमचं त्या रात्रीचं बोलणं माझ्या लक्षात होतं. गजरा काढू नका, पण पिन्सने डोकं दुखत होतं. नॉट अ प्रॉब्लम, मैंने जुड़े पे सजाया ना, उतना काफी है आज मेरे लिए. आई एम हॅप्पी. केसांशी चेहरा झुकवत मोगऱ्याचा उरलेला आणि केसात मुरलेला सुगंध त्याने श्वासात भरला. राजीव, एवढ्या छोट्याशा गोष्टीत आनंद? त्या दिवशी पायल घालून दिलीत म्हणून आज गजऱ्यासाठी? हाँ मेघा, छोटी छोटी खुशियाँ आपसे ही सीखा है. अँड लास्ट मेनी इयर्स मी हे सगळं मिस केलं आहे. नो, शायद ये पल कभी महसूस ही नहीं किए. माय मॅरेज. गहिवरला, आवाज हळवा. एक बहुत बड़ा झूठ था. निराश सुस्कारा, शून्यात हरवलेली नजर. अहो, तिचाही आवाज कातर. राजीव, नको ना तो विषय. येस मेघा, फॉर वर्ल्ड इट वॉज परफेक्ट मैरिज, बट उसकी सच्चाई सिर्फ मुझे पता थी. घट्ट ओठ, गच्च डोळे, बेडवर आपटलेल्या मुठीत आवळलेली बेडशीट, चेहऱ्यावर राग, हतबलता, निराशा, हार एकाच वेळी. अहो, राहू दे ना, तुम्हाला त्रास होतोय. तिच्याही डोळ्यात पाणी. हळुवार हृदयावर हात फिरवत होती. या, लेट्स नॉट डिस्कस. इट्स अ क्लोज्ड चॅप्टर. आय हॅव टू फॉरगेट. उसासा टाकतच डोळे उघडले. राजीव, मी आहे ना तुमच्यासोबत. आता सगळं छान आहे हो. आवाज सहज ठेवतच समजावत होती. येस, यू आर विथ मी. नाऊ आय नो परफेक्ट मॅरेज काय असतं. यू अँड मी. प्रसन्न हसत तिचा चेहरा उंजळीत घेतला. हलकेच कपाळावर कपाळ टेकवत आनंदी सुस्कारा आणि त्याच्या उंजळीतच तिचे गोबरे गाल खुदकन हसले. झोपा आता, उशीर झाला आहे. हात धरूनच त्याला पाठ टेकवण्यास भाग पाडले. हळूच त्याचा चष्मा काढून घेत साईड टेबलवर ठेवला. नाईट लॅम्प बंद करतच जवळच पहुडली. त्याच्या केसातून हळुवार फिरणारा तिचा उजवा हात आणि डावा हात त्याने हृदयाशी धरून ठेवलेला. मेघा, यू आर माइन, बस और कुछ नहीं चाहिए. राजीव, अनेक वर्षांचं दुःख आज ओठांवर आलंच तुमच्या. खूप सहन केलं आहे तुम्ही. पण राजीव, ही वेडू मेघा तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. कारण तुम्ही फक्त माझे आहात, फक्त माझे. दोघांच्याही गालावर ओघळणारे अश्रू अंधाराने लपवले. मेघा, आप कल मायके जरूर जाइए. डोळे उघडत तिच्याकडे वळून पाहिलं आणि ती गोंधळात. केसातून फिरणारा हातही थांबला. अहो, मध्येच काय? मी जियारियाला समजावेन उद्या. आम्ही काय नंतर कधीतरी जाऊ. राजीव, तुम्हाला अशा अवस्थेत एकटं सोडणं पटत नाही हो मनाला. नो, उद्याच. आई बाबाही वाट बघत असतील ना त्यांच्या प्रिन्सेस मेघाची, राईट? छानसा हसला. तिचा हुंकार. बाबांचा दुपारी फोन आलेला. उद्या वाट बघतो, जेवायलाच या असं सांगितलं आहे. त्यांचा उत्साही आवाज ऐकून यायला जमणार नाही हे सांगायचं जीवावर आलेलं माझ्या.
सकाळी कळवते असं मोघम उत्तर दिलेलं मी. देन यू मस्ट गो. तुमच्या सुपर हिरो बाबांबरोबर कॉफी विथ गप्पा करा. जिया आर्याला पण आजी आजोबांबरोबर खेळता येईल. जस्ट एन्जॉय युअर सेल्फ. त्याचं मनापासून बोलणं, पण तरीही तिच्या मनात चलबिचल. आणि तुम्ही एकटे इथे? हळव्या आवाजातच प्रश्न. अरे उसमें क्या है, 2 दिन तो यूं ही खत्म हो जाएंगे. टुमारो नाइट गौरव इज ऑल्सो कमिंग बैक. हम दोनों भी थोड़ा टाइम साथ में स्पेंड करेंगे. सैटरडे पेटीएम में हम दोनों स्कूल में मिलेंगे. अँड संडे संध्याकाळी तुम्ही घरी येणार. हृदयाजवळच्या हातावरची पकड घट्ट करतच त्याचं समजावणं. 2 दिवस कसे भुरकन जातील असं त्याचं म्हणणं. पण का कुणास ठाऊक हिला पटत नव्हतंच. खरंच जाऊ मी? पुन्हा विचारलं. अहो नको म्हणा ना. येस मेघा, तुम्ही तिघी जा. माझी चिंता करू नका. आय विल बी फाईन. तिच्याकडे वळून कुशीवर झोपत दंडावर हलकेच थोपटलं. बरं, कसनुसं म्हणत तिने सुस्कारा टाकला. त्याने गुड नाईट म्हणत डोळे मिटले. ती हळूवार हात फिरवत राहिली त्याच्या केसात. राजीव, 2 दिवस कशी राहू तुमच्या विना? आय थिंक आय कॅन कॉल हर नाव. बाकी सगळे झोपले असतील. अँड शी मस्ट बी वेटिंग फॉर माय कॉल. घड्याळात 12 वाजलेत पाहत सुखावला. दुपारीच झिरकॉनला राहायला गेलेल्या मेघा, जिया आणि आर्या. संध्याकाळ कशी तरी ढकलली तिच्या आठवणीत एकट्याने. पण आता तिचा आवाज ऐकण्याची आस मनाला. आणि तेवढ्यात फोन वाजलाच. मेघा, माय जान, कॉलिंग. स्क्रीनवरचं तिचं नाव पाहून झटक्यात फोन कानाला. हॅलो, कुठे आहात? तिचा दबक्या आवाजात प्रश्न. आणि तो गोंधळला. और कहा रहूंगा मेघा, इन अवर बेडरूम. त्याचं काहीसं हसरं उत्तर. म्हणजे तुमच्या आणि जिजाजींच्या गप्पा संपल्या का? ते 9 वाजता आले असतील ना? तुम्ही काल मला म्हणालात तुम्हा दोघांना बोलायचं आहे. तिचं पुन्हा हळूच विचारणं. एक्चुअली 5 दिन की दूरियों के बाद गौरव वॉज ईगर टू मीट रिधिमा, नॉट मी. सो 10 बजे ही वो दोनों सोने चले गए. खट्याळ स्वरात दिलेलं त्याचं उत्तर. आणि हिने डोळे क्षणभर मिटलेच. राजीव, निर्लज्ज, काहीही डिटेल्स मला सांगत आहात. मी फक्त गप्पांबद्दल विचारलं ना. आता 5 दिवस दूर राहिल्यावर बायकोला भेटायची ओढ असणारच ना. राजीव पण ना हल्ली बदमाशी वाढत आहेत. काहीही बोलतात. आणि मम्मीजी पापाजी? आवाजात अधीरता. आई डोंट नो मेघा, अपने कमरे में ही सो रहे होंगे. इट्स 12 AM. त्याचंही बेफिकिर उत्तर. व्हॉट्स गोइंग ऑन? मेघा ऐसे अजीब सवाल क्यों पूछ रही है? आणि तुम्ही काय करताय? उतावळी प्रश्न. मैं बाल्कनी में खड़ा अपनी प्यारी बीवी से बातें कर रहा हूं. त्याचंही गोड हसत उत्तर. एवढ्यात झोपणार नाही ना? तिच्या विचित्र प्रश्नावर कपाळ आकसलंच. मेघा, ये क्या सवाल है? आप क्या कर रहे हो? काहीसं वैतागतच विचारलं. अहो बाहेर या ना. तिची घाबरतच विनंती. बाहेर म्हणजे? वेअर आर यू? आवाजात भीती, आश्चर्य. बाल्कनीतून खाली डोकावून पाहिलं. अंधारात कुठे दिसते का? मेन गेट बाहेर, तो शेजारचा बंद बंगला आहे ना तिथे. तिचं चाचरतच सांगणं. व्हॉट? त्याचा राग आदळला तिच्या कानावर. आणि डोळे गच्च मिटले. अपेक्षित होतं त्याचं चिडणं. मेघा, आर यू मॅड? रात्रीचे 12 वाजलेत आणि तुम्ही अंधारात बाहेर त्या बंद विलाजवळ. यू आर रिअली क्रेझी. डोंट मूव्ह. तिथेच थांबा. धावत रूम बाहेर पडत धडधड जिने उतरत त्याची बडबड, राग, चिडचिड तिच्या कानावर पडत होती. तिने FM सुरू केलेलं आणि सोबत तीही गुणगुणत होती. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. तुमने पुकारा और हम चले आए.